जे आपण पिशाच्य योनी म्हटलं किंवा त्रिशंकू अवस्थेमध्ये अडकलेले जे कोणी आहेत, मग त्याचाच परिणाम त्यांच्या वंशजांना येणाऱ्या अडचणी असा असतो का? म्हणजे संतती प्राप्ती होत नाही किंवा अनारोग्य असतं, निरनिराळ्या अडचणी येतात, व्यवसायामध्ये तोटे होतात, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि मग जेव्हा पत्रिका बघितली जाते किंवा त्यावेळेला सांगितलं जातं की पितृदोष आहे किंवा काही दोष सांगितले जातात, तर मग याचं मूळ कारण ही ती त्रिशंकू अवस्था आहे त्यांच्या पूर्वजांची, ती असते का आणि त्याचं सोल्युशन काय? सगळ्याच गोष्टी किंवा सगळ्याच अडचणी या पितृदोषामुळे घडतात असं नाही, पण या विधानाबरोबर दुसरंही विधान तितकंच आवश्यक महत्त्वाचं आहे की जरी सगळ्या अडचणी त्याच्यामुळे होत नसल्या तरी आजच्या समाजात येणाऱ्या बहुतांश अडचणी ह्या त्यामुळे आहेत, हे भान ठेवायला हवं. याच्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत, एक प्रेत दोष आणि दुसरा पितृदोष. पितृदोष म्हणजे काय, तर आपल्या पितरांसाठी जे कर्म धर्मशास्त्रांनी आपल्याला सांगितलंय ॲज अ ड्युटी, तुमचं जे कर्तव्य आहे ते त्यांच्यासाठी कमी आणि तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे, ते तुम्ही न केल्यामुळे जे दोष लागतात ते आहेत सगळे पितृदोष. म्हणजे असं वाटतं लोकांना की आम्ही केलं नाही ना, आमचं कुठे काही बिघडलं, तर असं होत नाही. बरेच वेळा अप्रत्यक्ष पद्धतीने जे फटके बसतात ते तुम्ही जे करत नाही आहात त्यामुळे बसत असतात. आणि याबरोबर दुसराही एक भाग आहे की सगळं यातलं पितरांच्या अकाउंटला आपल्याला टाकता येत नाही. काही जे पूर्वज सद्गतीला गेलेले नाहीत, जे अडकलेले आहेत, विशेषतः पिशाच प्रेत योनीमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यामुळेही या अडचणी येतात. विशेषतः अपघाती मृत्यू किंवा वंश न वाढणं या ज्या अडचणी आहेत, किंवा मूल मेलेलं जन्माला येणं किंवा जन्माला आल्यावर काहीतरी वैगुण्य त्याच्यात असणं, हे दोष पिशाच किंवा प्रेत याच्यामुळे येतात. आता पुढचा मुद्दा, मग यातनं मार्ग काय?